ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज अंगारकी चतुर्थी, मंगळवारी संकष्ट चतुर्थी आली की तिला अंगारक चतुर्थी असे म्हणून ओळखले जाते किंवा संबोधले जाते. याबाबतची उपयुक्त माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक चतुर्थी म्हणून संबोधले जाते. यामागची कथाही तितकीच रंजक आहे. अंगारकी चतुर्थीची कथा म्हणजे कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषींकडून पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केलं होतं. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्याने 1,000 वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्ट चतुर्थीचा, म्हणजेच अंगारक चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृतपाशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्याने प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले. यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्ट चतुर्थी ही तुझ्या अंगारिका या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या 1,000 वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतील, हे ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंगारकासारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील. त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी फक्त अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी, ज्यामुळे 21 संकष्ट चतुर्थी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे. म्हणूनच मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी ही या वर्षातली पहिली अंगारक योग असल्याने आपल्यालाही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्त्वाचे इप्सित कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी आजची अंगारक मात्र अवश्य करावी. कारण ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कोणीही चतुर्थी धरण्यास त्या पुण्यलहरीचा त्याला निश्चितच फायदा होतो, हे स्वानुभवाने सांगतो. आणि या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून उपवास सोडावा. तसेच हेही लक्षात असू द्या की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापिही रुचत नाही. म्हणून त्यांच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच. अंगारकी चतुर्थीची पूजा आणि विधी म्हणजे अंगारकी चतुर्थीला गणरायाच्या पूजेबरोबर हनुमानजींचेही स्मरण करा. असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव हे दूर होतात. पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करा. यानंतर गणेशाची पूजा केल्यानंतर उपवास करायचा लाभ घ्या.
लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजमान करा आणि त्याला उदबत्ती, दीप, नैवेद्य, फळे आणि फुले अर्पण करा. आपल्या हिंदू धर्मातील सहज सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास हे धरतात. आपल्याला घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. या दिवशी गणेशाला लाल सिंदूर लावा आणि निश्चितच दुर्वा अर्पण करा. असे केल्याने मंगळ दोष हे संपतात अशी मान्यता आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ओम गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकटहरं देवं गृहाणगं नमस्तुते. कृष्णापक्ष चतुर्था तु संपूजित विद्युदये क्षिप्रप्रसिद्ध देवश अंगारकये नमस्तुते हा श्लोक म्हणायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर या वर्षी अंगारकी चतुर्थी धरली नसेल तर पुढची जेव्हा अंगारकी चतुर्थी येईल त्यावेळेस हे नियम लक्षात ठेवा आणि अंगारकी चतुर्थी हे व्रत नक्की करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.